अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण आता पोलिसांनाच भोवलंय। कोर्टाचे पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश पाहायला मिळत आहेत। अक्षय शिंदे यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर अक्षयचा एन्काउंटर झाला होता आणि या प्रकरणी आता उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय। तर मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातली बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती। त्याचा एन्काउंटर झाला होता। त्यानंतर त्याच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवरती आता उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय। पोलिसांवरतीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश यावेळी देण्यात आलेले आहेत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। तर बदलापूर अत्याचार प्रकरण हे पोलिसांनाच भोवल्याचं पाहायला मिळतंय, काय सांगशील निखिल? नक्कीच आपण पाहिलं तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये या आधी देखील अनेक वेळा ज्या सुनावणी आहेत त्या झालेल्या होत्या आणि या संदर्भात अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झालेला आहे या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे ते देखील उपस्थित करण्यात आलेले होते। याच ठिकाणी पाहिलं तर अक्षय शिंदे याच्यासोबत त्याच्या वडिलांनी देखील या संपूर्ण प्रकरणात आहे ती अक्षय शिंदेच्या एन्काउंटर वरून प्रश्नचिन्ह उद्भवत न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती। याच याचिका दरम्यान अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला त्यावेळी जे पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर जे प्रश्नचिन्ह आहेत ते उद्भवण्यात आलेले होते। त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहिलं तर आज जे कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे त्या संदर्भात अक्षय शिंदेच्या एन्काउंटर वेळी जे पोलीस अधिकारी आणि जे त्या ठिकाणी कॉन्स्टेबल होते त्यांच्यावरती या संदर्भात चौकशी आहे। या प्रकरणातले वकील असीम सरोदे आपल्या सोबत आहेत, ते प्रतिक्रिया देत आहेत, पाहूयात। अक्षय शिंदेच्या संदर्भात संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश झालेले असतील तर पोलीस हे एक साधे त्याला आपण काय म्हणतो सॉफ्ट टार्गेट आहेत। पोलिसांवर कोणी दबाव आणला, पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याचा थेट संदर्भ हा बदलापूरच्या भिंतींवर, ठाणे जिल्ह्यातल्या भिंतींवर लिहिला होता की अब बदला पुरा हुआ असं म्हणून ज्या राजकीय नेत्यांचे चित्र फोटो लावण्यात आले होते त्या नेत्यांवर सुद्धा ते कोणत्याही मोठ्या पदावर असतील सुद्धा त्यांनी बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांना सुद्धा या कायद्याच्या कचाट्यात घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हापासून आहे। तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता ही मोठी अपडेट पाहायला मिळते। पोलिसांनाच हे प्रकरण भोवलेलं आहे। कोर्टाने पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। उच्च न्यायालयाचा या प्रकरणातला हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे।